हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली तोटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मल्लिका चिंगीवर ओरडते, तेव्हा आजी तिला बोलते की मल्लिका आवाज खाली, चिंगीवर ओरडायचं नाही. तेव्हा चिंगी पुढे येते आणि बोलते की मॅडम प्लीज प्लीज मॅडम, या सगळ्या गोष्टींमध्ये चूक माझी आणि अंशुमन साहेबांची. त्यात स्वानंदी मॅडमचा काहीही दोष नाही. तुम्ही त्यांना काहीही बोलू नका. वरून त्यांच्यामुळेच तर आज मी आणि माझं बाळ जिवंत आहे. तेव्हा चिंगी बोलते की मल्लिका मॅडम, मी माझ्या खोलीत जाते, पण ऐका, माझा निर्णय झाला आहे. मी ह्या बाळाला जन्म देणार आहे. अंशुमन साहेब, तुम्ही मला बायको माना या नका मानू. मल्लिका मॅडम, तुम्ही या बाळाला तुमचं नातवंड माना किंवा नका मानू, पण मी एकटीने त्याला सांभाळेल आणि मी जन्म देणार आहे म्हणून. इकडे मंदाकिनी त्याच गोष्टीवर अडून बसलेली असते. तेव्हा स्वानंदीचे बाबा तिला बोलतात की मंदा, वेडी आहेस का तू? अगं, तू केलेली एवढी मेहनत, विणलेले स्वेटर तू जाळून टाकलेस. तेव्हा मंदाकिनी बोलते की काय करू, माझ्या स्वप्नांची सगळी राख झाली आहे. आधीपासूनच माझ्या स्वप्नांची राख होत आली आहे. मला मिस इंडिया व्हायचं होतं, नाही होऊ दिलं. तुमचा संसाराला लागले आणि आता काय तर म्हणे नातवंड खेळायचंही स्वप्न माझं पूर्ण होत नाही आहे. तेव्हा आदिरा बोलते की आई, तुम्ही असं का बोलताय? तेव्हा मंदाकिनी सरळ बोलते की हे सगळं तुझ्यामुळे झाले. तेव्हा रोहन बोलतो की आई, तू असं काहीही म्हणणार नाही आहेस, कारण की हा डिसिजन माझा आणि आदिराचा आहे, आदिराच्या एकटीचा नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की ते मला सांगूच नकोस. मला माहिती आहे की हा डिसिजन हिचा आहे आणि तू हिच्या बोलण्यावरच सगळं नाचतो आहेस, हिच्या बोलण्यावर. जरा नवऱ्यासारखं वाग. तेव्हा रोहन बोलतो की आई, काय नवऱ्यासारखं? मला सांग एकदा, नवऱ्यासारखं म्हणजे काय वागायचं? म्हणजे मी तुझ्यासारखा वेडापणा करून हिला आई बोलायला लावू? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदा, तुला अजूनही सांगतोय की शांत बस. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्ही बाजू घेऊच नका ना. हिला बोललं की तुम्हाला त्रास होतो, माझी बाजू तुम्ही घेऊच नका. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की मंदा, हे बघ, त्यांचा तो डिसिजन आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुम्हाला नाही व्हायचं आहे का आजोबा आजी, तुम्हाला इच्छा नाही होत का? तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की माझी इच्छा आहे, पण मंदा हे बघ, हा सर्वस्वी त्यांचा डिसिजन आहे. त्यांना मूल जन्माला घालायचे आणि या धकाधकीच्या जीवनात ते प्रिपरेशन करतायत की तो त्यांचं सर्वस्वी त्यांचा डिसिजन राहणार आहे. तेव्हा आदिरा बोलते की एक्झॅक्टली. तेव्हा रोहनही बोलतो की हे बघ आई, मुंबईसारख्या ठिकाणी मूल वाढवणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी किती गोष्टींचं प्रिपरेशन असावं लागतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की आम्ही वाढवलंच नाही आहे ना. तेव्हा रोहन बोलतो की आई, तसं नाही आहे, पण आई हे बघ, आदिरा आणि मला मूल नको आहे असं कधी आम्ही म्हटलंच नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलतं की नाही, नका ऐकू तुम्ही माझं. ऐकणार नाही ना, ठीक आहे, नका ऐकू. मग सोसायटीच्या बायका जेव्हा मला विचारतील ना की मंदाताई, तुम्ही कधी होऊ देणार आहे, तुमची सून कधी मुलाला जन्म देणार आहे, तुम्ही कधी खेळवणार अंगाखांद्यावर नातवंड, तेव्हा मी सरळ सांगणार आहे की मला तर इच्छा आहेच, पण माझी सून, तिची कुवतच नाही आहे ना मूल जन्माला घालण्याची. तेव्हा रोहन बोलतो की आई, असं काय बोलतेस तू? तेव्हा आदिरा बोलते की आई, तुम्ही हे सरळ चुकीचं बोलतायत आणि हे काय चाललं आहे तुमचं? तेव्हा रोहन बोलतो की आई, तू असं कोणालाही काहीही सांगणार नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी सांगणार, मी असंच सांगणार. तेव्हा आदिरा बोलते की ठीक आहे, तुम्हाला सांगायचं आहे ना, सांगा, तुम्ही असं ऐकणार नाही आहेत ना. तेव्हा आदिरा टेबलवर पाशी जाते, तिथून फोन उचलते आणि स्वानंदीला फोन लावते. इकडे मंदाकिनी बडबड करत असते रूममध्ये येऊन, आणि इकडे मल्लिका रूममध्ये येऊन बडबड करत असते आणि बोलत असते की ही म्हातारी कधीही माझं तिने ऐकलं नाही. तेव्हा अर्पिता विचारते की मम्मा, आजी तुझ्याशी आधी पण असेच वागायची का? तेव्हा मल्लिका बोलते की तुला काय वाटतं की का माझी चिडचिड होत असेल? ही म्हातारी, हिने कधीही मला तिजोरीच्या चाव्या दिल्या नाही. ही आणि समरची आई नुसत्या बडबड करत राहायच्या. मला कधीही त्यांनी मान दिला नाही. मला नेहमीच त्यांनी धाकट्या मुलाची बायको म्हणजे एकदम मूर्ख असंच समजत आल्या आहेत त्या. आणि आता ही स्वानंदी, तेव्हा स्वानंदी आल्यापासून तर आता हा स्टाफ आधी तरी मला घाबरायचा, पण बिलकुलही घाबरत नाही आहे. आणि चिंगी आली होती तेव्हा कशी नजर खाली घेऊन चालत होती, आणि आता काय म्हणाली, हे बाळ माझं आहे आणि मी त्याला जन्म घालणारच आहे. तेवढं तिचं लक्ष अंशूकडे जातं आणि बघितलं, हे बघा, याच्यामुळे सगळं घडतं आहे आणि हा बघा मोबाईलमध्ये बघत बसला आहे. तेव्हा मल्लिका चिडून अंशूकडनं मोबाईल घेते. तेव्हा अंशू बोलतो की मॉम, काय चाललं आहे तुझं?
तेव्हा मल्लिका बोलते की काय चाललं आहे, काय तुला कळतं आहे का काय चाललं आहे? इथे तुझं बाळ त्या चिंगीच्या पोटात वाढतं आहे आणि ती काय म्हणाली की मी या बाळाला जन्म देणार, मला तर भीती वाटते की समर आला ना तर डिरेक्टली तुमचं लग्नच लावून टाकेल. तेव्हा अंशू हसतो आणि बोलतो की मॉम असं काहीही होणार नाही आहे. तेव्हा मल्लिका अर्पिताला बोलते की बघितलंस ना समरला मी ओळखते, तो सरळ येऊन याचं लग्न लावून टाकणार आहे आणि नाहीतर प्रॉपर्टीमधून बेदखल करेल. तेव्हा ती त्याचा फोन घेते आणि फेकून देते बेडवर. इकडे स्वानंदी येते आणि मंदाकिनीचा अवतार बघते आणि विचारत असते की आई हे काय चाललं आहे? अगं किती छान विणलेलं स्वेटर तू असं फाडून टाकलंस, जाळून टाकलंस. तेव्हा आदिरा बोलते की सॉरी नंदुरताई, असं प्रत्येक वेळेस तुला आमच्यामध्ये बोलवावं लागतं आणि मला पण माहिती तुझे काही कामं असतील वगैरे, पण आम्हाला नेहमीच असं बोलावं लागतं. पण आई असे एक्स्ट्रीम वागतात ना, मग बोलवावंच लागतं की त्यांना हँडल कोणी करू शकत नाही, तूच आहे की ती हँडल करू शकते. तेव्हा स्वानंदी तिला समजून सांगते की अगं इट्स ओके, अगं आपण फॅमिली आहोत, आपण एकमेकांना समजून घेणार नाही तर मग काय. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की प्रेम फार ओतू चाललं आहे नयन भाऊजाईचं. तेव्हा स्वानंदी बोलते की आई अशी का वागतेस तू? तेव्हा मंदाकिनी ते हे सगळं तुझ्या भाऊजाईमुळे, तिच्यामुळे होतं आहे हे सगळं, तिला मूल नको आहे, तिच्याकडे मूल वाढवण्याची दानतच नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बडबड करत असते. तेव्हा स्वानंदी तिला समजवायचा प्रयत्न करते. तेव्हा मंदाकिनी तिला उलट क्वेश्चन विचारते की तुझं पण तेच आहे ना, काय आहे तुमचं कुठे, तुमच्या घरात कुठे पाळणा हलतो आहे? तेव्हा मग स्वानंदी शांतच होते. तेव्हा स्वानंदीचे बाबा उठतात आणि बोलतात की मंदा तोंड सांभाळून बोलत जा आणि नंदूला काही बोलायचं असेल ना तर बघ, नंदूला काही बोलण्याआधी तुला माझ्या गोष्टींचा सामना करावा लागेल, कळलं ना? तिला का तू सतत बडबड करत असते आणि ह्या सगळा डिसिजन घ्यायचं तुला कोणी सांगितलं आहे? तेव्हा स्वानंदीही समजवत असते की आई तसं नाही आहे, आई तू समजून घेत जा ना, अशी का करतेस तू? प्रत्येक वेळेस तू एवढी समजदारपणाने घेते आणि असं का वागतेस मध्येच? तेव्हा मंदाकिनी सरळ सांगते की तू बोलूच नको नंदू, सोसायटीच्या बायका मला विचारतात, तुला नाही. तेव्हा आदिरा बोलते की आई तुम्ही काहीही काय बोलतायत, मी कधी म्हटलं की मूल नको आहे असं? रोहन मला मूल हवं आहे, फक्त आत्ता नको आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो ना, मग असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय, एकूण एकच ना. देवाच्या देवळात तुम्ही जातात तिथे प्रसाद घेतात, तेव्हा देवाला म्हणतात का मला आत्ता प्रसाद नको आहे, आत्ता मूड नाही आहे माझा, नंतर हवा आहे असं म्हणतात का? माझ्याशी कोणीही काही बोलू नका. तेव्हा मंदाकिनी बोलते की अरे सगळ्या सोसायटीच्या बायका सगळ्यांना ह्या वयात आजी आजोबांना वाटतंच ना की आपल्याला आपल्या घरात नातवंड यावी, दूध धावावी. तेव्हा रोहन बोलतो की आई तूच म्हणतेस ना आपण या बिल्डिंगमध्ये एका फ्लॅटमध्ये राहतो आणि तूच म्हणत असतेस ना आपल्या घरातल्या जागा नाही आणि मग अजून एक मेंबर वाढवायचा, त्याला कशी जागा होणार आहे? काय या मागचं लॉजिक काय आहे? तेव्हा स्वानंदीचे बाबाही बोलतात की आता सांग ना, त्याला दूध धावायला आपल्या घरात जागा तरी आहे का? तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बघा मला शब्दात पकडू नका हां, बाल्कनीत धावेल, सोसायटीच्या खाली घेऊन जाईन, मी सगळं करेल ना, पण नको ना, तुम्हाला मूलच व्हायचं होऊ द्यायचं नाही, हा डिसिजन आहे ना तुमचा. इकडे अंशू बोलत असतो की झालं तुमचं. तेव्हा मल्लिका बोलते की तुम्हाला लाज नाही वाटत का रे तुला असं बोलताना? अरे काय तोंड दाखवायचं मी सोसायटीमध्ये, काय सोसायटीच्या लोकांना असं सांगायचं आमची मोलकरणी आहे ना ती आई होणार आहे आणि तिचं मूल हे माझं नातवंड असणार आहे आणि आमची व्याही ना गावात राहतात, ते खेड्यापाड्यात राहतात आणि कधी काळी ते आमच्या घराचे नोकर होते आणि ते छोटा मोठा आम्ही फेकलेले कपडे ते वापरायचे आणि छोटा मोठा पगार आम्ही त्यांना द्यायचो. तेव्हा अंशू बोलतो की मॉम हे चिंगीचं झालं, तू कशाला टेन्शन घेते? तेव्हा मल्लिका बोलते की टेन्शन घेते म्हणजे अगं. तेव्हा अंशू बोलतो की मॉम चिंगीला पैसे फेकू आणि तिचं तोंड गप्प करू. तेव्हा मल्लिका बोलते की तिने पैसे नाही घेतले तर, कारण की ती स्वानंदीच्या पंखाखाली वावरते ना आणि ती असे फेकलेले पैसे घेणार नाही. एक वेळ बाहेरचं कुणी असतं तर ठीक होतं, पण चिंगी घेणार नाही, तिचं स्पष्ट मत आहे या बाळाला जन्म द्यायचा. तेव्हा अंशू बोलतो की मॉम हे बघ हे काय आहे ना. तेव्हा मल्लिका बोलते की हे बघ समर आल्यावर तुझ्याकडे 2 पर्याय तो देणार आहे, एक तर चिंगीशी लग्न नाही तर तुला या घराबाहेर काढणार आहे. तेव्हा अंशू बोलतो की समर दादा असे 2 पर्याय देऊच शकत नाही. तेव्हा मल्लिका बोलते की हा डोक्यावर पडला आहे का? तेव्हा अंशू बोलतो की नाही मॉम डोक्यावर नाही, माझ्याकडे समर दादा बोलल्यावर 3रा पर्याय पण आहे. तेव्हा मल्लिका बोलते की काय करणार आहेस तू आता?
तेव्हा अंशू बोलतो की माझा हुकुमी इक्का. तेव्हा मल्लिका बोलतो की तू किती दिवसापासून ते बोलतो आहे, काय ते नक्की. तेव्हा अंशू बोलतो की सांगेल मी. तेव्हा अर्पिता बोलते की काय करणार आहेस तू. तेव्हा अंशू बोलतो की ताई सांगेल मी. इतक्या दिवस तो अंडर कन्स्ट्रक्शन खाली होता, आता तो बाहेर निघेल. आणि मॉम टेन्शन घेऊ नको, मी आधीपासून बॅड बॉय होतो आणि मुलींना बॅड बॉयच आवडतात, कळलं ना. त्यामुळे मी बॅड बॉयच राहणार आहे. इकडे आदिरा जायला लागते. तेव्हा रोहन बोलतो की आदिरा थांब प्लीज, जाऊ नकोस ना. तेव्हा आदिरा बोलते की मला माहिती आहे रो तू माझ्याशी काय बोलणार आहे. तू हेच बोलणार आहेस की आदिरा आईंकडे लक्ष देऊ नको, ती अशीच वागते, तू तिला इग्नोर कर. पण रो किती दिवस मी इग्नोर करायचं, प्लीज मला जाऊ दे आता. तेव्हा स्वानंदी बोलते की आदिरा थांब, ह्या डिस्कशनमध्ये तू इथे राहणं योग्य आहे, त्याच्यामुळे तू जाऊ नकोस, आपण सगळ्यांनी घरात बोलून ही चर्चा करूया. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो वा तुम्ही चर्चा करणार आहे. तेव्हा ती बोलते की आणि तेव्हा स्वानंदी बोलते की आई तू आदिराबद्दल काही सांगूच नकोस की ती अशी ती तशी, आम्हाला सगळ्यांना माहिती ती कशी, आम्ही तिला ओळखतो. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की तिने काय चांगलं काम केलं आहे आता ते सांग ना. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की तू काय केलं आहेस. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी काय केलं आहे. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की विसरलीस का, जेव्हा तू हे घर सोडून आदिराच्या घरी राहायला गेली होतीस ना, तेव्हा आदिरा इथे होती, तिने इथे राहून घर सांभाळलं, सगळा स्वयंपाक शिकून घेतला. ती तुझ्यासारखी तुझ्या पावलावर पाऊल टाकलं नाही तिने. तेव्हा मंदाकिनी मान हलवते आणि हात जोडते. वा तू तिचा पाय मोडलास, पाय. आज तू तुरुंगात असती पण वाचलीस, ते सुद्धा आदिरामुळे. तेव्हा स्वानंदी बोलते की काय गाई तुला आदिराचे कुठलेच क्वालिफिकेशन दिसत नाही का. अगं ती स्वतःच्या पायावर उभी आहे, तुला उलट तिचा अभिमान वाटला पाहिजे. ती अत्यंत प्रेम आहे तिचं तुझ्या मुलावर, तिचा उलट तुला अभिमान वाटला पाहिजे. तेव्हा मंदाकिनी बोलते की झालं बापले एक जग फिरून आले, आता मुलाचं काय. बिल्डिंगमधल्या बायकांना मला तोंड द्यावं लागतं, ते सगळे विचारतात नातवंड मला तोंड द्यावं लागतं, तुम्हाला नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की आई अगं पण कोण आहे त्या बिल्डिंगमधल्या बायका, त्या तुझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत की घरचं कुटुंब. तेव्हा मंदाकिनी बोलते की स्वानंदी तू तुझ्या महालात जा, तू तिथेच बरी शोभून दिसतेस, तू इथे येतेस आणि मलाच उलटं सुनावतेस. तेव्हा आदिरा बोलते की नंदुताई आय एम सॉरी पण दिस इज पॉईंटलेस, म्हणजे मला वाटलं होतं की तू इथे येऊन आईंना काही समजवशील, पण त्या तुलाच सुनावत आहेत. तेव्हा स्वानंदी बोलते की तू सॉरी बोलू नकोस, हे बघ तुझं बोलणं काही वेगळं नाही आणि मला तुला सपोर्ट करायचंच आहे. तेव्हा आदिरा बोलते की दिस इज पॉईंटलेस पण नंदुताई सॉरी, पण अगं इथे काहीतरी वेगळंच होतं आहे, आईंना काही समजून घ्यायचंच नाही आणि नंदुताई खरंच मला आत्ता आई व्हायचं नाही आहे. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.